संभाजीनगर जिले में किसानों ने सरकार के खिलाफ आवाज उठाई है। विधानसभा चुनाव के दौरान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कर्ज माफी का वादा किया था, लेकिन सत्ता में आने के कई महीनों बाद भी ये वादा अधूरा है। सरकार के रवैये से नाराज किसानों ने अब कर्ज माफी की बजाय कृषि उपज के लिए उचित मूल्य की मांग की है। उप मुख्यमंत्री अजित पवार ने किसानों की कर्ज माफी पर बयान देते हुए सरकार के कर्ज के बोझ और विभिन्न योजनाओं की लागत का हवाला देते हुए कर्ज माफी से इनकार किया था। इस बयान के बाद किसानों में भारी आक्रोश देखा जा रहा है। किसान अब खुद को ठगा हुआ महसूस कर रहे हैं। सरकार के पास किसानों की परेशानियों का हाल नहीं है। किसानों का कहना है कि वे कर्ज माफी नहीं चाहते, बल्कि उनकी उपज को उचित मूल्य पर खरीदा जाए ताकि उनका जीवन स्तर बेहतर हो सके। त्यांनीच सांगितलं अगोदर आम्ही कर्जमाफी करणार आहे विधानसभेच्या टायमाला। आम्ही त्यांच्या भरोश्यावर बसलो आणि आता मार्च शेवटी भरायचं आलं कर्ज मार्च एंडला। त्यांनी 28 तारखेला सांगितलं काय आम्ही भरू शकत नाही। कारण काय तर आम्हाला पगार देणं आहे, आमकं देणं आहे, लाडक्या बहिणीचे पैसे देणं आहे, हे देणं आहे, ते देणं आहे, बरेचसे कारण सांगितले अजित पवारनी। मग मला सांगा त्यांना इकडं आम्हाला पैसे द्यायला नव्हते आणि यांना खासदार आमदाराला जे 1 लाखाचे 1.25 लाख 25% वाढ ही कोणत्या बेसवर आहे? याला लोकशाही म्हणता का? हे लोक जसं यांच्या मनाला येईल तसं करता, यांना काही पक्षभिक्षा काही राहिले नाही आणि यांना विरोधही राहिला नाही। हे जसे बी लोक हुकुमशाहीच्या पेक्षाही जास्त लोक वापरायला लागले। याच्यामुळं शेतकऱ्यांची फार दैन चालली, शेतकऱ्याचे हाल चालले। मला म्हणते यांच्याकडं आम्ही भीक मागत नाही, या आम्हाला भीक देऊ नका, तुमची योजना नको, तुमची सबसिडी नको, आमच्या उत्पादनाला हमी भाव द्या आणि कायदेशीर द्या, उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, तुमचं आम्हाला काहीच नको, तुमचं 1 रुपया नको आम्हाला। भिकारी बनवल्यासारखं केलं। लोक सांगतात अरे शेतकरी किती द्या, यांना कमीच पडतं, हे मागत राहते, आम्हाला अशी भिकारीत गणना केली आमची। आमचं ठाम म्हणणं आहे का आम्हाला तुमचा रुपया नको, सबसिडी नको, कोणतीच सबसिडी सोयीची नाही आहे। ते 2-2 वर्ष झाले अजून कोट्याचे अनुदान नाही आहे, आमचे ठिबकचे अनुदान नाही, आम्हाला नकोच ते। आमच्या फक्त उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, एकमेव मागणी आमची। स्वामीनाथन समिती कोणी नेमली? स्वामीनाथन समितीप्रमाणे भाव द्या ना, तुम्हीच नेमली, तुम्हीच तिचं ऐकता आणि भाव द्याच टायमाला बाजूला होऊन जातं। असं खोटं बोलायचं नाही, नीट वागा आणि शेतकऱ्याला न्याय द्या। विश्वंभर हाके, आडगाव बुजुर्ग, माझी सोसायटी चेअरमन।